दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अंजनगाव सुरजी तालुक्यातील चिंचोली रहिमापूर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भव्य विदर्भ केसरी शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं। 3 दिवस हा शंकरपट पार पडला। महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येनं बैलजोड्यांची उपस्थिती या शंकरपटात पाहायला मिळाली। विशेष म्हणजे शंकरपट पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं पटप्रेमींनी गर्दी केली होती। 3 दिवस चाललेल्या या शंकरपटाच्या फायनलमध्ये मध्य प्रदेश येथील रामप्रसाद राठोड यांच्या फायर व कॅप्टन या जोडीनं 6.83 सेकंदामध्ये अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला। यासह विविध बैल जोड्यांनी सुद्धा द्वितीय व तृतीय क्रमांक या शंकरपटामध्ये मिळवला। कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी रहिमापूर पोलिसांच्या वतीनं तगडा बंदोबस्त सुद्धा या शंकरपट ठिकाणी लावण्यात आला होता। या भव्य शंकरपटाचं आयोजन भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रवी पाटील गोळे, संदीप बारबदे, नरेंद्र बारबदे, संतोष मुंडकार तर विशेष सहकारी श्रीकांत इंगळे यांचं लाभलं। या भव्य शंकरपट ठिकाणी विविध राजकीय पक्षातील पुढाऱ्यांनी सुद्धा भेटी देऊन शुभेच्छा दिल्या। अमरावती महानगरपालिकेचे उपमहापौर सचिन भेंडे यांनी सुद्धा या भव्य शंकरपटाला भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी शंकरपट हा असा सुरू ठेवण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी या तालुक्यातील चिंचोली या गावात इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी जे आमचे मित्र आहेत श्रीकांतजी इंगळे, आमचे सहकारी भोडेदादा व अरेंज करणारे सगळे आमचे स्नेहित, त्यांनी आमचे जिल्हाध्यक्ष अजयभाऊ देशमुख, माझे महानगरपालिकेचे आमच्या पक्षाचे गटनेते सन्माननीय नानाभाऊ आमले, आमच्या पक्षाचे सन्माननीय अविभाऊ काळे, रोहनजी शर्मा अशा सगळ्या सहकाऱ्यांनी आज आपल्या अमरावती जिल्ह्यात जी इतकं चांगलं शंकरपट आयोजन ज्यांनी केलेलं आहे ते पाहण्याकरिता आम्हाला इथं आमंत्रित केलं होतं। आमचं सौभाग्य असं आहे का आमच्या जवळचं गाव त्याच्या बाजूच आहे ओनोजा, तिथं आम्ही नेहमी येत राहतो। त्या अनुषंगानं चिंचोली या गावात येऊन इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी जे आयोजन केलं गेलं आहे याबद्दल मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो व शंकरपटात असंच शेतकऱ्यांसाठी हिताच्या जे आमचे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी सरसकट 2 लाख रुपये डिक्लेअर केले, त्याबद्दल सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचेसुद्धा आभार मानतो। व ज्यांचं लोन भरलं गेलेलं आहे, शेतकरी कर्ज भरलं गेलं आहे, यांच्यासाठी 50,000ची सूट महाराष्ट्र शासनाने दिली आहे, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार मानतो। व असा शंकरपट पूर्ण जिल्ह्याभरात चांगल्या पद्धतीने राबवावं यासाठी मी परत महाराष्ट्र शासनाकडनं अमरावती महानगरपालिकेचा उपमहापौरून मी एक विनंती कराल। तुम्ही आम्हाला इथं बोलवलं, आमचा मान सन्मान केला, सगळ्यांचा सत्कार केला, त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानेन। नाही, सामाजिक म्हटल्यावर समाजातलाच एक घटक असतो आणि शंकरपट हा शेतकऱ्याशी निगडीत असा ग्रामखेळ आहे आणि लहानपणापासूनच गावाकडचे खेळ असो म्हणजे अगदी कांचे खेळण्यापासून तर गारगोटे खेळण्यापर्यंत सगळेच खेळ खुपसणीपासूनचे सगळे खेळ मी लहानपणी खेळलेले आहे आणि ग्रामीण भागाची खूप आवड सुरुवातीपासूनच आहे। मग जेव्हा इथले आयोजक या शंकरपटाचे आयोजक जे आहेत रहिमापूर चिंचोलीचे नरेंद्र पाटील बारबदे, संदीप पाटील बारबदे, त्याच्यानंतर आमचे रविभाऊ गोळे असतील, अजयभाऊ देशमुख आहेत, यांनी जेव्हा या शंकरपटाची सगळी कल्पना मला दिली तेव्हा मला माझ्या लहानपणीचा जो म्हणजे ग्रामीण भागाकडे वळवणारा श्रीकांत होता तो परत मला आठवला आणि मी या 3 दिवसापासून सलग 3 दिवसापासून या शंकरपटावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपस्थिती दर्शवलेली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2 लाखाची सरसकट कर्जमाफीची घोषणासुद्धा केली आहे। ते म्हणजे असं झालं की आज या शंकरपटाचा शेवटचा आणि 3रा दिवस आहे। आज इथे येणाऱ्या शंकरपटामध्ये जेवढे काही बैलगाडा मालक असतील त्यांना आज आम्ही पारितोषिक देणार आहे आणि त्याच योगायोगाने आज माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा एक बक्षीस म्हणून या शेतकऱ्यांना, महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिलेली आहे। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो, त्यांचे खूप खूप आभार मानतो। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।